विटा येथे ईव्हीएम विरोधात उमेदवारांचा संताप। विधानसभा निवडणूक 2024 मध्ये निवडणूक हरलेले उमेदवारांकडून विटा येथे बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी ईव्हीएम मशीन विरोधात मोठी निदर्शने करण्यात आली। आंदोलकांनी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनची होळी करत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याची मागणी केली। या आशयाचं निवेदन विटा येथील तहसीलदार यांना दिलं आहे। निवडणुकीमध्ये विजयी उमेदवाराला अनपेक्षित मतदान मिळालं असल्याचं समोर आलं होतं, तर पराभूत उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व माजी आमदार राजेंद्र देशमुख यांना खूप कमी मतदान मिळालं होतं, तर अन्य उमेदवारांना 3 आकडी संख्या गाठणं सुद्धा मुश्किल झालं होतं। एकंदरीतच मतमोजणीनंतरचा आलेख पाहिला तर सर्वांनाच प्रश्न पडेल अशा पद्धतीचा आलेख होता। त्यामुळे सर्व उमेदवारांनी मिळून आज ईव्हीएम विरोधात संताप व्यक्त केला आहे। आज आम्ही सगळेच अपक्ष आणि वैभव दादा या आपण सगळ्यांनी मिळून आपण ईव्हीएम हटाव, खरं म्हणलं तर आमच्या अपक्षांचा आवाजच दाबून टाकलेला आहे आणि अपक्षांची 100% म्हणजे 40%च्या पुढची मतं सगळे विजयी उमेदवाराकडेच गेलेली आहेत। म्हणजे आमच्या हक्काच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही, हक्काच्या माणसांचे सुद्धा मतदान पडलं नाही असं चित्र दिसतंय। खरं म्हणलं तर हे ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीनं ऑपरेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला आहे। चांगल्या पार्टीचे 10-20 टक्के मतं घेतली आणि अपक्षांची 100 अपक्ष एकत्रित येणार नाही असं त्यांना वाटलं, पण आम्ही सगळे एकत्रित येऊ, पुढे असाच लढा आम्ही चांगल्या पद्धतीने देण्याचा आम्ही प्रयत्न करू। हे जास्त दिवस टिकत नसते। गेली 10-20 वर्ष अण्णांसारखे जवळजवळ 30-35 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असणारी मंडळ, सर्वांच्या सुखदुःखात जाणं, अडीअडचणी सोडवणं, लोकांच्या लोकभावनेप्रमाणे काम करणारी सगळी मंडळ आहेत। असं असताना सुद्धा आज आमच्यासारख्या उमेदवारांच्या वरती इतका मोठं आमचा संशय येतोय की आमचंच मत आम्हाला पडलंय की नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती या निमित्ताने